मॅम नमस्कार. नमस्कार. आचल मध्ये आलायत. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. छान आहे एक्सपिरियन्स. काय सांगाल तुमच्याबद्दल? माझं नाव यामिनी नलावडे. गेली 17 वर्ष मुलुंड ईस्टमध्ये मी दुर्वा टूर्स म्हणून व्यवसाय करते. व्यवसाय सुरू केला तो माझ्या मुलीच्या नावाने मी. माझी मुलगी दुर्वा, ती आता जस्ट NDAला ॲडमिशन घेतलेलं आहे तिने. डिफेन्स स्टडीज करते. ग्रेट. आणि आवड होतीच फिरायची. त्याच्यामुळे मग म्हटलं व्यवसायच करूया. फिरूया पण आणि लोकांनाही फिरवूया. बरोबर. हेच विचारायचे, की आवडीला आपल्या प्रोफेशनमध्ये कसं कन्व्हर्ट केलंत? माझं स्टडीज झालं ॲक्चुअली बॅचलर ऑफ आर्ट्स. आर्ट्समध्ये असल्यामुळे थोडंसं इतर सगळ्या गोष्टी कला रिलेटेड फिरणं, साहित्य सगळं आलंच एकत्रित. मग वेगवेगळ्या हिस्टॉरिकल प्लेसेसवर जाणं आलं. मग त्यातून एक आवड अजून वाढत गेली आणि मग मुलगी झाल्यानंतर सुरुवातीला जॉब वगैरे करणं, तिला सांभाळून जॉब करणं हे तर सगळ्या स्त्रियांसाठी टास्कच असतो, जो माझ्यासाठी पण होता. पण समाऊ नंतर मग विचार केला, की आपली आवड आहेच, त्याचाच आपण बिझनेस स्टार्ट करूया. सो स्टार्ट केला बिझनेस. दुर्वा टूरची स्थापना कधी झाली? आणि ते करण्यासाठी तुम्हाला काय आव्हानं आली? 2009 साली दुर्वा टूर्सची मी स्थापना केली. आव्हान म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ऑफिस लोकेशन महत्त्वाचं होतं, राइट. की घरून तर टूर्स हा बिझनेस घरून करणं थोडं तेव्हा पॉसिबल डिफिकल्ट नव्हतं. होतं. बरोबर. मग पहिलं तर ऑफिस म्हणजे आम्ही हाच सगळा दुर्वा टूर्सचा प्रवास सुरू झाला हा फक्त 1,00,000 रुपीजच्या फंडिंगवर, सेल्फ फंडिंग. त्याच्यामुळे स्वतः सगळं शोधत गेले. सुरुवात केली रेंट ऑफिसने. ऑफिस रेंटवर घेतलं आधी तर. मग हळूहळू सगळे लायसन्स घ्यायला सुरुवात केली, जे नेसेसरी आहेत गव्हर्नमेंटचे. आणि मग आपल्याकडे एस-टी बुकिंगपासून ते फ्लाईटपर्यंत सगळ्याचे डायरेक्ट पोर्टल्स आहेत, 1 to 1 सगळ्याचे लायसन्स आहेत आणि आपण स्वतः डायरेक्ट सगळं करतो. मग ते हॉटेल बुकिंग असो, इन्शुरन्स असो, व्हिसा, पासपोर्ट, एव्हरीथिंग. ओके. सो हे सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही आपण इन हाऊस स्वतः केल्या इन हाऊस केलेलं आहे. राईट, राईट. हा प्रवास करताना काय फेस करावं लागलं तुम्हाला? सुरुवातीला बऱ्याच गोष्टी आल्या कठीण. थोडंसं प्रॉब्लेम मेन तर फंडिंगचाच असतो. कुठलाही Funding, बिझनेस स्टार्ट करायचं financial म्हटलं तर problem. फायनान्शियल प्रॉब्लेम खूप आले. मेन तर सुरुवाती आत्ता इव्हन ह्या मला वाटतं हार्डली 5-7 वर्षात डिजिटल मीडिया आणि मार्केटिंगवर जास्त फोकस झालाय, जे तेव्हा सुरुवातीला नव्हतं. म्हणजे सुरुवातीला 17 वर्षापूर्वी एवढं फेसबुक किंवा इन्स्टा तर नव्हतंच तेव्हा. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर जास्त प्रमाणात मार्केटिंग केली जाईल असा कन्सेप्टही डोक्यात नव्हता. त्याच्यामुळे तेव्हा फक्त प्रिंटिंग मीडिया, प्रिंट मीडियाचा वापर जास्त बस आहे. त्याचाच वापर करून आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी, या 2 गोष्टींच्या आधारावर बिझनेस स्टार्ट केला. ओके. फिरण्याची आवड तुम्हाला आहेच, त्यामुळे हो. बिझनेसही छान चाललंय. Yes. तर मग लोकांच्या फिरण्यामुळे लोकांच्या आयुष्यात काय फरक पडतो मॅम? त्यांच्या मी वैयक्तिक आयुष्यात किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये? मी असं सांगेन की माणसाने नो डाऊट की सगळ्यांना फायनान्शियल आधी बाजू आहेच. फिक्स भक्कम करावी बघावी लागते, लागते. राईट. बघावी लागते, त्यानंतरच फिरावं. पण मला असं वाटतं की थोडा वेळ स्वतःसाठी काढावा प्रत्येकाने आयुष्यातला. कारण की जेव्हा तुम्ही बाहेर पडता, जग बघता, एक रुटीन लाईफमधनं एक 6 महिन्याच्या 8 महिन्याच्या ब्रेक नंतर जेव्हा एखादं तुम्हाला गरज असते एखाद्या ब्रेकची, तेव्हा तुम्ही ट्रॅव्हलसाठी कुठेही जा. मग ते तुमचं नेटिव्ह प्लेस असो, अदरवाईज कुठलं तरी डेस्टिनेशन असो, एखादं तुम्ही डोमेस्टिक चूज करा, इंटरनॅशनल चूज करा, तो तुमचा प्रश्न आहे. पण एकदा ट्रॅव्हल करून आल्यानंतर तुम्ही मेंटली रिलॅक्स होता. जो काही स्ट्रेस आहे तो सगळा त्यातून तुम्ही थोडंसं स्वतःला बाहेर काढता, काहीतरी वेगळं बघता, थोडंसं वेगळं कल्चर, थोड्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी करता. त्यातून नक्कीच तुम्हाला स्वतःला एक बूस्ट मिळतो. त्यासाठी दुर्वा टूरकडे काय प्लॅन आहेत? दुर्वा टूरकडे व्हेरियस प्लॅन्स आहेत. असं नाही की आपण एकच फक्त करतो. आपण कस्टमाइज पण करतो, ग्रुप टूर्स पण करतो. ग्रुप टूर्सचं साईज मिनिमम 20 to 50 पर्यंत आहे. 20 पॅक्स असले तरी आपण ग्रुप टूर्स करून घेऊन जातो. 50 असेल तरी करतो. कस्टमाइज असेल तरीही ऑप्शन्स आहेत. तुम्हाला 2 नाईट 3 डेजमध्ये सुद्धा जवळच्या जवळ नियर बाय लोकेशनमध्ये विदिन महाराष्ट्र प्लॅन करायचं असेल तर ते पण ऑप्शन्स आहेत. किंवा तुमच्याकडे 1 वीक वेळ असेल तर विदिन इंडिया आपण काही छान छान प्लॅन्स करून देतो की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या पद्धतीने कस्टमाइज, क्लायंटला प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. काही लोकांना पैसे कमी खर्च करायचे असतात पण खूप जास्त एक्सप्लोअर करायचं असतं. आणि काही लोकांना खर्च झाला तरी चालेल पण मला व्यवस्थित लॅविश सगळं हवंय, असं दोन्ही चॉईसचे लोक आपल्याकडे येतात. त्यांना ऑप्शन्स त्यांच्या पद्धतीने आपण कस्टमाइज करून देतो. बरोबर. टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या हल्ली भरपूर झाल्या आहेत. म्हणजे खूप सारे कॉम्पिटिटर आहेत तुम्हाला.
मग दुर्वा टूरमध्ये असं काय वेगळं पण आहे? दुर्वा टूरमध्ये एकदा आलेली व्यक्ती, म्हणजे अगदी सोपं सांगायचं झालं तर 17 वर्षापूर्वी जी माझी पहिली क्लायंट होती ती आजही माझ्याशी कनेक्टेड आहे. त्याचं Great. कारण की एकदा आले आमच्याकडे की ते फॅमिलियर होऊन जातात. Right. आणि दुर्वा टूर्सच्या सर्व्हिसच्या बाबतीत म्हणजे आता मी माझ्याच कंपनीबद्दल सांगण्यापेक्षा जर ऑनलाईन जर रिव्ह्यूज बघितले तर नक्कीच जास्त त्याची कल्पना येईल लोकांना. Right. आणि सर्व्हिसच्या बाबतीत आपण 100% देतो, कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. जे सांगितलेले ज्या गोष्टी कमिट केलेल्या आहेत त्या 100% आपण करतो. राईट. तुम्ही इंटरनॅशनल टूर्स पण करताय हो, की इंटरनॅशनल पण? ओके. मॅम, आपल्यासारखे बरेच लोक ह्या फील्डमध्ये येऊ पाहत आहेत, तर महिलांना वगैरे काय तुम्ही सल्ला द्याल ह्या संदर्भात? पहिलं तर मी सांगेल की एक तर तुम्ही आधी फोकस्ड करा. कारण की बऱ्याच लोकांचं असं होतं ना की हा ठीक आहे, चॉईस म्हणून चल काही नाही तर आपण हे करून बघूया. असं नका करू, कारण की टूर्स अँड ट्रॅव्हल्स इंडस्ट्री ही खूप वास्ट आहे. तुम्ही जितकं काम कराल, तुम्ही जितकी सर्व्हिस द्याल लोकांना, आणि मोस्टली हे तर हॉस्पिटॅलिटी आहे, त्याच्यामुळे तुमची सर्व्हिस मॅन्डेटरी आहे. त्यामुळे तुम्ही लोकांना काय कमिट करताय आणि त्या अगेन्स्ट तुम्ही काय सर्व्हिस देताय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बऱ्याच आता इव्हन कोविडमध्ये पण बऱ्याच लोकांचं ऑफिसेस बंद झाले किंवा त्यांचे स्टार्टअप होते नुकतेच, पण कोविड आला त्यांनी कम्प्लिटली बंद केलं, पुन्हा ट्रॅक चेंज केला. पण असं न करता जर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये येताय तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळं शिकून घ्या. मग ते अगदी ST बुकिंग का असे ना, तुम्ही ते बघा, ते कसं करायचंय शिका, आणि मग ते कंटिन्यू ठेवा. मग त्याच्यात मग तुम्हाला पाहिजे. आणि लोकांना जे म्हणजे फेल होतात किंवा जे मग बाहेर पडतात लोक, त्याचं कारण हे आज मला आता स्लॅक सीझन, सगळीकडे स्लॅक पिरियड असतो. आता पाऊस चालू होईल तर 4 महिने थोडस थंड असणारच आहे, हे एक्सेप्ट करा. कारण की असा कुठलाच बिझनेस नाही की 12 महिने कंटिन्यू फ्लो येतोय, असं फार क्वचित आहेत, असतीलही नो डाऊट, पण सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये कुठे ना कुठे अप अँड डाऊन्स येणार आहेत. तर ते थोडंसं डोक्यात ठेवून, फेस करायची तयारी ठेवून तुम्ही उतरा. आणि मग बेसिक गोष्टी आहेत की तुम्ही स्टार्टअप करण्यासाठी लायसन्स जे महत्त्वाचे आहेत. आपण इवन मला सांगायला आवडेल की माझ्या कनेक्शनमध्ये जवळजवळ 100 अँड अबाऊ एजंट्स आहेत ज्यांना मी B2B मध्ये पॅकेजेस बनवून देते. म्हणजे मी त्यांनाही हेल्प करते की बाबा तुम्ही हे पुढे त्यांना पूर्ण कम्प्लीट आयटेनरी विथ प्रोग्राम, हॉटेल डिटेल्स, व्हेकल डिटेल्स हे सगळं कम्प्लीट बनवून देते. मग त्याचं त्यांना त्यांच्या नवीन बिझनेससाठी हेल्प होते. शिकण्यासारखं खूप आहे, पण जर तुम्ही थोडंसं एफर्ट्स टाकले, पेशन्स ठेवले तर नक्कीच यश आहे. हे तुम्ही खरंच खूप छान सांगितलं. म्हणजे कुठलाही बिझनेस असो इव्हन, किंवा कुठलंही क्षेत्र असो, आपल्याला पेशन्स ठेवून कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सक्सेस तेव्हाच येतं जेव्हा तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असतं. बरोबर. दुर्वा टूर पुढच्या 5 वर्षात स्वतःला कुठे बघेल? आता ऍक्च्युली दुर्वा टूर्स, माझी इच्छा आहे की प्रत्येक स्टेशन वाईज दुर्वा टूर्सचं ऑफिस व्हावं, ही इच्छा आहे. आणि येत्या 5 वर्षात होईल अशी अपेक्षा आहे. येस. बाकी स्वामींची इच्छा. नक्कीच. अजून काय सांगाल दुर्वा टूर? दुर्वा टूर्सच्या माध्यमातून महाराष्ट्र लेवलला तर तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र फिरू शकता. मग अगदी अष्टविनायक टूर असो किंवा 5 ज्योतिर्लिंग टूर असो, महाबळेश्वर आहे, गोवा आहे, व्हेरियस डेस्टिनेशन विदिन महाराष्ट्र जे 3 ते 5 दिवसात होऊ शकतात. त्या व्यतिरिक्त आउट ऑफ इंडिया करायचं म्हटलं तर काश्मीर आहे, लेह लडाख आहे, हिमाचल आहे, उत्तराखंड आहे, त्याच्यानंतर तुम्ही केरळ आहे. केरळला पण हनीमून कपल्स खूप जास्त हल्ली अट्रॅक्ट होतात, कारण की तसे स्पेशली काही डेस्टिनेशन आणि स्पेशली टूर प्लॅन आपण तसे त्यांच्या चॉईसप्रमाणे बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आउट ऑफ इंडिया दुबई आपली स्पेशालिटी आहे. दुबईमध्ये तुम्ही 3 स्टार असो, 5 स्टार असो, कोणतेही हॉटेल डिमांड करा, व्यवस्थित बजेटमध्ये आपण ते देतो. सिंगापूर, मलेशिया आहे, थायलंड आहे, फुकेत क्राबी आहे, त्याच्यानंतर बाली आहे. हनीमून कपलसाठी मालदीव्स आहे, त्याच्यानंतर मॉरिशस आहे. सो व्हेरियस टूर्स ऑप्शन्स आहेत. एकदा ट्राय करा, सर्व्हिसचा अनुभव घ्या आणि मग नक्कीच लाईफ टाईम जोडले. नक्की. म्हणजे मल्टिपल पॅकेजेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत. सो कोणाला कुठेही जायचं असेल तर दुर्वा टूरला कॉन्टॅक्ट करायचं. ओके. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. मला खूप छान महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. थँक्यू सो मच.